तर मित्रांनो, मी तुषार कुलाळ आज तुमच्यासाठी एक स्टिकर विषयी माहिती घेऊन आलोय. तर आज स्टिकर हा का वापरला जातो, स्टिकर हा का वापरायचा याच्याविषयी बरेच जण मला विचारतात की पावसाळ्यात स्टिकर वापरतात का. पाऊस आता कुठं पाऊस आहे, तर पाऊस हा स्टिकर पावसासाठी नाहीये. तर हे सिलिकॉन बेस स्टिकरचं काम वेगळं आहे. तर सिलिकॉन बेस स्टिकर काय काम करतं, तर सिलिकॉन बेस स्टिकर तुमच्या औषधाची कार्यक्षमता वाढवतं, तुमचं औषध पूर्ण पानावर पसरवण्याचं काम करतं. तसंच तुमच्या फवारणीचं उत्तम असे रिझल्ट येण्यासाठी सिलिकॉन बेस स्टिकर हे खूप गरजेचं आहे. तरी आपण सिलिकॉन बेस स्टिकर फवारणीत वापरलं पाहिजे. तर त्याचे रिझल्ट कसे आहेत ते आपण पाहू शकता. तर हे तुमचं पान आहे, तर या पानावर आपण स्प्रे केला तर हे पहा, आपण पाणी टाकून पाहतो. हे पाणी टाकलं, हे पाणी तुमचं जागेवर राहतंय. हे टाकलं तर हे जागेवर राहतंय. पाणी टाकलं तर हे पसरत नाही. तर मग सिलिकॉन बेस स्टिकर आपण घेतलेलं आहे, जे सिलिकॉन बेस स्टिकर आहे एजी व्हेंचर कंपनीचं. तर आपण पाहूया हे काय काय ह्याचे परिणाम आहेत. आता मी काडी घेतली, या काडीला फक्त नॉर्मल असा स्टिकर आहे. तर बघा हे कसं रिझल्ट देते. जवळून दाखवा वाटलंच तर. हे पहा कसं काम करते. पूर्ण पाणी हे पहा तुम्ही, ह्यात आणि ह्यात फरक जाणवत असेल. हे पाणी पसरलं, हे पाणी जागेवर आहे. आता हे पहा, त्या काडीला फक्त उग उलसक औषध आहे, ते बघा परिणाम कसे आहेत, किती फास्टली स्प्रेड होते. असे याचे रिझल्ट आहे की पाणी जागेवर आहे, हे तुमचं पानभर पसरलंय. तर याचं प्रमाण आहे 16 लिटरच्या पंपाला किंवा 20 लिटरच्या पंपाला 5 ते 8 ml किंवा जास्तीत जास्त 10 ml पंपाला याचा वापर करायचा आहे. आणि तुम्हाला उत्तम असे रिझल्ट येतील. पूर्ण असे तुमच्या फवारणीचा खर्च जेवढा होईल त्याचे उत्तम रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला पीएच बॅलन्सर आणि सिलिकॉन बेस स्टिकर, योग्य असा पीएच आणि सिलिकॉन बेस स्टिकर वापरलं तर उत्तम असे रिझल्ट येतील. धन्यवाद.